राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी दिलेल्या आश्वासनानुसार वारकरी भाविकांच्या आरोग्य सुविधेसाठी पंढरपूरला 1000 खाटांच्या रुग्णालयाला शासनाची मंजुरी। अंमळनेर ते विघनवाडी रेल्वे मार्गाची आज चाचणी। नगर, बीड, परळी रेल्वे मार्गावरती 2 वर्षांपूर्वी अहमदनगरपासून ते सोलापूरवाडी दरम्यान चाचणी घेण्यात आली होती। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची शांतता रॅली आज कोल्हापूरमध्ये क्रांतीस्तंभ मिरजकर टिकटी या ठिकाणी क्रांतीस्तंभाला अभिवादन करून रॅलीला करणार सुरुवात। बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचा आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आक्रोश मोर्चा। मोर्चाला परवानगी नाकारली तरीही बच्चू कडू आक्रोश मोर्चा काढण्याच्या भूमिकेवरती ठाम। जळगाव जिल्ह्यामध्ये केळीचे दर वाढले। कमी पाऊस आणि तीव्र उन्हामुळे केळीची कमी लागवड झाल्याने उत्पादनामध्ये मोठी घट। लातूरमध्ये कृषी सेवा केंद्रातील खत बियांचे नमुने नापास। कृषी विभागातील कारवाई, कृषी विभागाकडून कारवाई। कृषी विभागाने तपासणीसाठी घेतलेले 30 कृषी केंद्राचे नमुने नापास। त्यामुळे या 30 कृषी सेवा केंद्रांवरती कारवाई करत कृषी विभागाने दिली सक्त ताकीद। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेल्या 6 महिन्यांमध्ये आढळले रुग्णांचे 217 रुग्ण, डेंग्यूचे 217 रुग्ण। मात्र सध्या रुग्णसंख्या आटोक्यात असल्याची माहिती। जिल्हा रुग्णालयामध्ये 2 रुग्णांवरती उपचार। हिंगोली विधानसभेमधून मनसेचे जिल्हा प्रमुख बंडू कुटे यांची उमेदवारी राज ठाकरेंकडून जाहीर। सर्वांची साथ असू द्या, सहकार्य करा, राज ठाकरेंचं आवाहन। वर्ध्याचे अभ्युदय मेघे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश। अभ्युदय मेघे हे सध्या भाजपचे नेते तथा माजी खासदार दत्ता मेघे यांचे पुतणे। चिपळूण संगमेश्वर मतदारसंघामध्ये महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर। शिवसेनेचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी मतदारसंघावरती दावा केल्यानंतर भाजपने देखील केली उमेदवारीची मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।